पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेला शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। रिकाम्या कोर्टरूममध्ये ही सुनावणी पार पडली। पोलिसांनी न्यायालयाकडे 14 दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे, तर आरोपीच्या वकिलांनी हा गुन्हा गंभीर नसल्याचं सांगत तरुणीवर अत्याचार झाला नसून सहमतीने शारीरिक संबंध झालेत असा युक्तिवाद केला होता। याआधी आरोपीने महिलांसोबत जवळीक निर्माण करून अशाच पद्धतीने अत्याचार केल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय। आरोपी दत्तात्रय गाडेला मध्यरात्री 1:30च्या सुमारास पोलिसांनी त्याच्या गुन्हाट गावातून बेड्या ठोकलेल्या। फरार असताना गाडेने 3 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही उघड झालंय। जर घाबरली होती तर 50 मीटर अंतरावरती स्वारगेट पोलीस स्टेशन होतं किंवा तिच्याकडे जर मोबाईल होता तर 100 नंबर किंवा 112ला ती कॉल करू शकत होती। त्याचबरोबर ती आगार व्यवस्थापकाला सुद्धा संपर्क करू शकत होती आणि जर तिला त्या ठिकाणी बस कुठे लागते हेच तिला माहिती करून घ्यायचं होतं तर त्या ठिकाणी आगार व्यवस्थापकाने चौकशी कक्ष केले। त्या ठिकाणी ती विचारणा करू शकत होती की बस कुठे लागेल आणि ती जी बस आहे ती बऱ्याच दिवसापासून बंद अवस्थेत असं आम्हाला कळलंय। तर ती बंद अवस्थेत अशी बस आहे की त्या ठिकाणी लगेच कळतंय की ती बस जी आहे ती पूर्णपणे बंद अवस्थेमध्ये आहे। तर त्याच्यामध्ये चढायचं का नाही हे तर लगेच कळतं त्याच्यामध्ये आपल्याला। ती शिक्षित आहे, स्वतः पोलिसांनी एक स्टेटमेंट दिलं की ती जॉब करते आणि काम करते, तिला रेग्युलर जायचं आहे, सोलापूर बस स्टॉपवर जायचं असं पहिलं वाक्य घेतलं आणि नंतर म्हणले तिला सातारा जायचं आहे। पोलिसांनी सांगितलं तिला सोलापूरला जायचं आहे आणि नंतर म्हणले सातारा जायचं आहे। ती स्वतः विक्टीमच आहे। जर शिक्षित असताना तिला ऑलरेडी ॲप आहे, जॉब करते, तिला कुठं बस थांबते या सगळ्या गोष्टी माहिती आहेत। ऑलरेडी जर स्टेटमेंटमध्ये बघितलं की व्हिडिओ स्टेटमेंट जेव्हा स्टेट येईल त्यामध्ये स्वतः ती गेलेली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।